जालन्यात परतूर आणि मंठा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, युवक काँग्रेसचं उपविभागीय अधिकाऱ्यांना मागणीचं निवेदन. नागपुरातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक, कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणी शरद मैदला पुसदमधून अटक. मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकलेला आरोपी अटकेत, उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचं नाव. आरोपीने गुन्हा कबूल केल्याची सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा मार्ग मोकळा, मात्र या संस्थांवर खऱ्या अर्थाने लोकशाहीची प्रतिष्ठापना होईल का? सत्ताधारी मंडळी मतचोरीचे काठे फेरतील आणि विधानसभेप्रमाणे गोलमाल करती ही भीती आहे. सामनातून सरकारवर टीका. नागपुरात राज्य महिला आयोगाकडून तक्रारीची जनसुनावणी, अध्यक्ष रुपाली चाकणकर घेणार जनसुनावणी. सकाळी 11 वाजता जनसुनावणीला होणार सुरुवात. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर, कोल्हापुरात हॉटेल पंचशील या ठिकाणी कार्यकर्त्यांनी शरद पवारांचे केले स्वागत. मनसेच्या युतीसंदर्भात निर्णय घेऊ, तयारीला लागा. उद्धव ठाकरेंचे शाखा प्रमुखांना आदेश. गेलेले पुन्हा आल्यास त्यांना उमेदवारी मिळणार नाही, उद्धव ठाकरे बैठकीत स्पष्टच बोलले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत द्या. वडेट्टीवार यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र. ओबीसी मराठ्यांसाठी 2 समित्या करण्याची गरज नव्हती, शरद पवारांची महायुतीवर टीका. शरद पवारांनी कुठल्या जातीचं भलं केलं नाही, बावनकुळेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर. देवाभाऊंच्या निनावी जाहिरातीचे लोण पिंपरी चिंचवडपर्यंत. शहराच्या ठिकठिकाणी देवाभाऊंचे पोस्टर्स. शिवरायांची विटंबना होईल, पोस्टर्स लावणाऱ्यावर कारवाई करा. समाजसेवकांची महापालिकेकडे तक्रार. मुंबई भाजपने डबेवाल्यांसाठी नेत्र तपासणी शिबिरासह आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपाचा उपक्रमाची केली सुरुवात. भुजबळांसारख्या मंत्र्यांविरोधात कितीही लढा, पराभवच होणार. दमानिया यांची भुजबळांवर टीका. आमदार सुरेश धस यांचा ट्रॅक्टरमधून अतिवृष्टी पाहणी दौरा. जलद गतीने पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना मदत करा. सुरेश धस यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना. सिल्लोड तालुक्यातील पाऊस नुकसानीची आमदार अब्दुल सत्तार यांनी केली पाहणी. राज्य शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी, शेतकऱ्यांनी धीर धरावा. आमदार अब्दुल सत्तारांची शेतकऱ्यांना विनंती. जळगावात बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश न दिल्याने शेतकऱ्यांचा संताप. गेट तोडून थेट शेतकरी घुसले कार्यालयात. अमरावतीत बच्चू कडू यांना मोठा धक्का. मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल आणि रोहित पटेल यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. अलमट्टी धरण उंची वाढीसंदर्भात कर्नाटकला खडसवा. नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. माजी खासदार राजू शेट्टींचा केंद्र सरकारला सल्ला. बीड रेल्वे कृती समितीच्या लढ्याला यश. अजित पवार पालकमंत्री झाल्यापासून धडाकेबाज कामं. बजरंग सोनवणे यांच्याकडून अजित पवारांचं कौतुक. धाराशिवमध्ये कोळी समाजाने प्रताप सरनाईक यांची गाडी अडवली. जात वैधता प्रमाणपत्र मिळावे यासाठी कोळी समाज आक्रमक. सरनाईकांची गाडी अडवत जोरदार घोषणाबाजी. परभणीत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि आय बाईकचं उद्घाटन. पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन. मुंबईत 21 सप्टेंबर रोजी नमो युवा रनचं भाजप युवा मोर्चाकडून आयोजन. मुख्यमंत्री रनला दाखवणार हिरवा झेंडा. नशामुक्त भारतसाठी युवकांना स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन. अनेक अभिनेते होणार सहभागी. राज्यात त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार. समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं वक्तव्य. धोरण निश्चितीसाठी गठीत समितीची पहिली बैठक पार. परभणी सेवा पंधरवड्यात लोकाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते अभिनयाचा शुभारंभ. लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात घाण पाणी. नागपूरच्या शासकीय मेडिकल रुग्णालयातील प्रकार. रुग्णालयातील बालकांचे आरोग्य धोक्यात.
राज्यात 3 टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यामध्ये पहिली आचारसंहिता लागण्याची शक्यता. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता जानेवारीत लागण्याचा अंदाज. ईव्हीएमवर आता उमेदवारांची रंगीत छायाचित्रे लावणार. मतदार यादीमध्ये समान नावांमुळे होणारा गोंधळ टाळणार निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय. अनिल अंबानींना उच्च न्यायालयाचा दिलासा. अंबानींच्या विरोधातील बँकेच्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती. पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला. मराठा आरक्षणावर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी. ओबीसींचे मंगेश ससाणे यांच्याकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल. मालेगाव बॉम्बस्फोट संदर्भात आज सुनावणी. आरोपींच्या निर्दोष सुटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी. अपुऱ्या तपशिलामुळे न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली होती. नवीन मद्य विक्री परवाना देण्याला सरकारची स्थगिती. तुर्तास एकही नवीन मद्य विक्री परवाना मिळणार नाही. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयामुळे चर्चेला उधाण. पुण्यातील काही भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं शहरातील विविध भागातील पाण्याच्या टाक्यांची विद्युत विषयक आणि पंपिंग विषयक कामे केली जाणार. महानगरपालिका निवडणुका जानेवारीमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च आदेश. जिल्हा परिषदा पंचायत समित्यांची तयारी. स्विगी झोमॅटोवरून ऑर्डर करणं पुन्हा महागणार. 22 सप्टेंबरपासून डिलिव्हरी चार्जवर 18% जीएसटी लागणार. कोकणातून अमेरिकेत होणारी मत्स्य निर्यात 40% घटली. निर्यातदार आणि अमेरिकेतील खरेदीदारांमध्ये वाद. शेतकरी भवन योजनेस 2 वर्षांची मुदतवाढ. राज्यभरात 79 बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधणे आणि जुन्या शेतकरी भवनांची दुरुस्ती करण्यासाठी 132 कोटी 48 लाख रुपयांची तरतूद. होमिओपॅथी डॉक्टरांची आयएमसीतील नोंदणी सुरूच राहणार. सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार. विधी अभ्यासक्रमाला 21,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश. 3 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी 23,530 जागा आणि 5 वर्ष अभ्यासक्रमासाठी 13,589 जागांसाठी सीईटी कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया. जळगाव शहराचा पाणी प्रश्न मिटला. वाघूर धरण 100% भरले. धरणातून 64,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू. मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. लाखो लिटर पाणी वाया. पाणी पुरवठा विस्कळीत. एसटीचा मुंबई सेंट्रल आगार अन्यत्र हलवण्याच्या हालचालींना वेग. आगारासाठी पर्यायी जागेचा शोध सुरू. आगाराचं शहराबाहेर स्थलांतर केलं जाण्याची शक्यता. नेरळ ते खोपोली लोकल सेवा रद्द. आज सकाळी 11 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक. 18, 22, 23 आणि 24 सप्टेंबर रोजी लोकल रद्द करण्यात येणार. कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रिमॉडेलिंगच्या कामाची तयारी करण्यासाठी ब्लॉक. साताऱ्यात वाढे वडूज गावच्या हद्दीतील पुलांची अवस्था दयनीय. प्रवास करताना वाहनधारकांची कसरत. प्रशासनाला वारंवार तक्रार देऊनही उपाययोजना नाही. भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच आंदोलनाचा इशारा. बीडकरांचे दशकांपासूनचे जुने स्वप्न अखेर साकार. पहिल्यांदाच बीड अहिल्यानगर रेल्वे धावली. पहिल्या टप्प्याची पूर्णता होता संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण. लोकलमधून प्रवास करताना अनेकदा महिलांची छेडछाड आणि महिलांसोबत गैरवर्तनाच्या घटना समोर. याच पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाची मोहीम. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 3 नव्या जेट्टींना मंजुरी. राजापूर आणि मालवणमध्ये उभारल्या जाणार नव्या जेट्टी. कोकणातील अर्थकारण रोजगारासाठी निर्णय. मनोज जरांगे यांचा आता चलो दिल्लीचा नारा. दिल्लीत देशभरातील मराठा समाजाचं अधिवेशन होणार. अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार. बीडमध्ये धनगर आरक्षणाचा एल्गार. आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. धनगर आरक्षणासाठी यशवंत सेना उतरणार रस्त्यावर. समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी.
परभणीतील उपोषण मैदानात सुविधा उपलब्ध करून द्या मागणीसाठी स्वराज इंडियाच्या जिल्हाध्यक्षांद्वारे लक्षवेधी उपोषण 2 ऑक्टोबर रोजी अभिनव आंदोलन छेडण्याचा इशारा. जालन्यातील बंजारा समाजाचे उपोषण अखेर मागे निवासी जिल्हाधिकारी यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी 7 दिवसांपासून 2 तरुणांचं उपोषण. जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाला आमदार बबनराव लोणीकर यांचा पाठिंबा. धनगर समाजासाठी एसटी आरक्षणासाठी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आता उपोषण. राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप. मुंबईसह राज्यभरातील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांचं काम बंद. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी. स्थगितीला न्यायालयाचा नकार. परभणीत कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याचं सर्व श्रेय जरांगेंना. प्रमाणपत्र मिळालेल्या लाभार्थ्यांची प्रतिक्रिया. एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगरांच्या वतीनं रास्ता रोको. ही आरक्षणाची शेवटची लढाई. आंदोलक दीपक बोऱ्हाडे यांचं वक्तव्य. हिंगोलीच्या कळमनुरीत ओबीसींचा एल्गार मोर्चा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमार यांच्या नेतृत्वात मोर्चा. शेकडो ओबीसी बांधव मोर्चात सहभागी. हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी. ओबीसी कार्यकर्त्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची माहिती घ्यावी. तहसील कार्यालयातून कुणाला प्रमाणपत्र दिले माहिती घ्या. काही शंका असल्यास किंवा गडबड असल्यास तक्रार करा. ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचं आवाहन. जालनामध्ये बबनराव लोणीकर बंजारा उपोषणस्थळी. आंदोलनकर्त्यांना उपोषण सोडण्याची केली विनंती. पालकमंत्री पंकजा मुंडेंनी फोनवरून उपोषणकर्त्यांशी संवाद साधला. बबनराव लोणीकरांच्या फोनवरून संवाद साधला. अकोल्यातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचं आरक्षण लागू करा. बंजारा समाजाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन. जालन्यात एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको. 40 गावात बंजारा समाजाचा मोर्चा. एसटीतून आरक्षण द्या बंजारा समाजाची मागणी. पारंपरिक वेशभूषेत महिला मोर्चात सहभागी. एसटीतून आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा ब्रिगेडचा आत्मदहनाचा प्रयत्न. फडणवीसांच्या कार्यक्रम परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न. कुणबी नोंद आढळलेल्या दोघांना प्रमाणपत्राचे वाटप. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंच्या हस्ते वितरण. प्रमाणपत्र धारकांनी मानले जरांगे यांचे आभार. नांदेडमध्ये पावसाचं थैमान. गोदावरीसह उपनद्यांना मोठा पूर. पुराचे पाणी गाडेगावच्या पुलावरून वाहत असल्याने नांदेड ते मुदखेड महामार्ग बंद. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर करंजा रोडवर नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहतूक विस्कळीत. अनर्थ टाळण्यासाठी या मार्गावरून वाहतूक टाळण्याचं प्रशासनाचं आवाहन. नागरिकांसह वाहन चालकांना त्रास. साताराच्या पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची उडाली तारांबळ. धाराशिवमध्ये चांदणी नदीला महापूर. अनेक दुकानं आणि घरांमध्ये शिरलं पाणी. जनजीवन विस्कळीत. लातूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. सरकारने पंचनामा करून ओला दुष्काळ जाहीर करावा. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख यांची मागणी. शेतकऱ्यांचे संघटन महाराष्ट्रात मजबूत नाही. संयुक्त मोर्चाच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचं संघटन मजबूत करणं आवश्यक. संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिके यांचं वक्तव्य. वर्ध्यात शेतकऱ्यांनी झेंडूची फुलं नदीत फेकली. नवरात्री समोर असताना भाव घसरल्याने शेतकरी चिंतेत. काश्मीरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे देशी सफरचंदाची आवक कमी. देशी सफरचंदाच्या दरामध्ये प्रति किलो 50 ते 100 रुपये वाढ. बाजारात देशी सफरचंदाचा तुटवडा. कांद्याने पुन्हा आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी. कांद्याला अवकाळी पावसाचा फटका. शेतकरी चिंतेत. स्ट्रॉबेरीची चव दिवाळीतच चाखायला मिळणार. सप्टेंबरच्या सुरुवातीला स्ट्रॉबेरी लागवडीला वेग.
केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबा आजाराची 65 जणांना लागण, 19 जणांचा मृत्यू. केरळमध्ये हाय अलर्ट जारी, आजार पाण्यातून पसरत असल्याची शक्यता. मेहुल जैन आणि कमलेश जैन यांच्या जामीन याचिकेवर उद्या सुनावणी. दोघेही 30,52,00,000 रुपयांच्या जीएसटी घोटाळा प्रकरणात अटकेत. यांना दंडाधिकारी कोठडीत वागणूक मिळत असल्याचा आरोप. गोमय ₹1 किलोने खरेदी करणार, एनडीडीबीचा महाराष्ट्रासह 6 राज्यात उपक्रम. पटना हायकोर्टाचा काँग्रेसला दणका, पीएम मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ हटवण्याचा आदेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.